14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो आणि या दिवशी आपल्यापैकी कितीतरी लोक बाहेर डेटला जातात, डिनर डेटला जातात, ब्रंच डेटला जातात, इतकंच काय तर फिरायला सुद्धा जातात. आणि अशा वेळेला आपण नेमकं काय घालतो ना याकडे बऱ्याच मुलींचं लक्ष असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेला खूप क्लासी दिसायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी काय घालून बाहेर फिरू शकता ज्यामुळे तुम्ही खूप जास्त क्लासी दिसू शकता. सगळ्यात पहिले रेड साडी. साडीमध्ये प्रत्येक मुलगी ही सुंदर दिसते आणि आजकाल साडीमध्ये प्रत्येक मुलीला वावरायला खूप जास्त आवडतं. आणि इतकंच काय तर लाल रंगाच्या साडीमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. तुम्हाला शिफॉनची साडी सुद्धा सुंदर दिसेल किंवा तर सिल्कची साडी. इतकंच काय तर तुम्हाला नेटची साडी किंवा चिकनकारी वर्क केलेली साडी सुद्धा खूप उठून दिसेल. अशा वेळेला तुम्ही रेड कलरची साडी, त्यावर एखादं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज किंवा तर कम्प्लीट रेड कलरची साडी आणि रेड कलरचा स्लीवलेस ब्लाऊज अशा पद्धतीने खूप उत्तम लुक कॅरी करू शकता. याशिवाय हातात लाल रंगाच्या बांगड्या आणि फक्त इयरिंग्स असा क्लासी लुक करून सुद्धा तुम्ही त्या दिवशी फिरायला जाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही लाल रंगाची साडी 14 फेब्रुवारीला नेसू शकता. दुसरं वन पीस. बऱ्याच मुलींना वन पीस घालायची खूप हौस असते. 14 फेब्रुवारीला जर तुम्ही डेटला जाणार असाल किंवा तर तुम्हाला कुठेही फिरायला जायचंय किंवा गेट टुगेदरला जायचंय तर त्या दिवशी तुम्ही काय करू शकता तर वन पीस घाला आणि खालती तुम्ही व्हाईट किंवा तर ब्लॅक कलरचे हील्स घाला आणि हातात एक वॉच अँड युअर लुक इज रेडी. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्लासी आणि कम्फर्टेबल वन पीस घालून सुद्धा त्या दिवशी खूप कूल दिसू शकता. तिसरं चिकनकारी कुर्ती. आता चिकनकारी कुर्ती इतकी ट्रेंडमध्ये की तुम्ही ती लेगिन्स सोबत, प्लाझो सोबत किंवा तर ब्ल्यू जीन्स सोबत सुद्धा स्टाईल करू शकता. आजकाल ब्ल्यू जीन्स, त्याच्यावरती तुम्हाला चिकनकारी रेड कलरचा कुर्ता आणि त्याचसोबत व्हाईट शूज असं घालून सुद्धा खूप कूल लुक करताना मुली दिसतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं थोडं ट्रेडिशनल येट एथनिक लुक करून त्या दिवशी फिरायला जाऊ शकता. चिकनकारी कुर्तीजवरती खूप सुंदर ऑक्सिडाइज दागिने सुद्धा मिळतात आणि ऑफकोर्स झुमका हा तर प्रत्येक मुलीचा आवडीचा विषय ठरतो. त्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीने दिलेले झुमके घालून सुद्धा ते फ्लॉन्ट करू शकता. चौथं, व्हाईट जीन्स आणि रेड कलरचा क्लासी टॉप. आता अशा पद्धतीचं जे आउटफिट आहे ना ते प्रत्येक मुलीला वावरताना खूप सोयीस्कर असते, कारण की जीन्स ते एव्हरीडे यूज करतात. शिवाय त्यांच्याकडे रेड टॉपमध्ये पण बरीच व्हरायटी असते. तर रेड टॉपमध्ये तुम्ही पफ स्लीव्सचे, नेटचे स्लीव्सचे किंवा तर क्रॉप टॉप किंवा तर टँक टॉप अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आणि ह्याचे जे रेट्स आहेत ते साधारण 200 ते 350च्या रेंजमध्ये मिळतात. तर हे तुम्हाला अगदी बजेट फ्रेंडली लुक करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. सो असा सुद्धा लुक करून तुम्ही बाहेर कम्फर्टेबली दिवसभर फिरू शकता. पाचवं, जर तुम्ही संध्याकाळी डिनरला जाणार असाल तर लॉंग रेड कलरचा गाऊन घालू शकता. आता रेड कलरचा गाऊन जो कम्प्लीट लॉंग गाऊन आहे आणि तो थोडा तुम्हाला फ्लॉन्ट करायला मिळायची संधी मिळत असेल तर वाय नॉट, इट कॅन बी अ गुड ऑप्शन. फुल स्लीव्सचे लॉंग गाऊन पण असतात किंवा तर स्लीवलेस लॉंग गाऊन पण रेड कलरचे अवेलेबल असतात आणि हे खूप सुंदर आणि उठावदार दिसतात. तुम्ही जर व्हॅलेंटाईन्स पार्टी किंवा कॉन्सर्ट किंवा डिनर डेटला जाणार असाल तर अशा पद्धतीचे आउटफिट्स ट्राय करू शकता जेणेकरून तुम्ही त्या दिवशी खूप जास्त क्लासी दिसू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.